आणि मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो, कोणी काही किती काही म्हटलं तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. प्रिंटिंग मिस्टेक कधीच आम्ही म्हणणार नाही. शेवटी हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणायचो. मग सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचं काम कोणाचं आहे? सरकारचं. आणि म्हणून या राज्यातली जी काही सर्वसामान्य माणसं त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठीच ही लाडकी बहीण योजना आपल्या महायुती सरकारने केली. त्याची अंमलबजावणी करून दाखवली. विरोधक म्हणत होते चुनावी जुमला आहे, लाडक्या बहिणींना काय पैसे देणार, 1500 रुपयामध्ये काय होणार, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले लोकांना 1500 रुपयाची किंमत काय करणार. पण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला गरिबी काय माहित आहे. गरिबीच्या काळात जेव्हा माझ्या आईची तगमग मी पाहिली, तिच्या डोळ्यातले अश्रू मी पाहिले, माझ्या पत्नीची तगमग पाहिली, आणि जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा विचार केला या माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आनंद देणारा निर्णय घ्यायचा. तुम्हाला फक्त 1500 रुपये नाही, तुम्हाला सांगतो तेव्हाही सांगितलं मी, सरकारची आर्थिक ताकद जशी जशी वाढेल तशी आमच्या लाडक्या बहिणींची ताकद देखील सरकार वाढवल्याशिवाय राहणार नाही. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो, परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी मात्र माझा जन्म झालेला आहे. पदवर खाली होतात, पण मला अभिमान आणि समाधान आहे की या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला मिळाली, ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. तर आपण पाहिलेलं असेल, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर दिलेली आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. त्याचसोबत एप्रिल महिन्याच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत असाल, त्याची देखील अपडेट आलेली आहे, ती देखील आपण पुढे पाहणार आहोत. बघा, राज्यात पात्र लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही, लाडकी बहीण योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील पाहिलेलं असेल, ते एका कार्यक्रमामध्ये या ठिकाणी बोलत होते. तर बघा, आता तुम्हाला 13,500 रुपये म्हणजेच 9 हप्ते टोटल जमा झालेले असतील. तुम्ही 10व्या हप्त्याची वाट पाहून असाल, कारण की एप्रिल महिना आता संपत आलेला आहे. आज जर बघितलं आपण तर 24 तारीख या ठिकाणी आहे. तर येणाऱ्या काही दिवसामध्ये हे पैसे जमा होणार आहेत, परंतु नेमके कधीपर्यंत जमा होऊ शकतात त्याची माहिती देखील पाहणार आहोत. आपण जर बघितलं आतापर्यंतचे जे पैसे आहेत महिन्याच्या शेवटच्या तारखांना जमा झालेले, जसं की 29 तारीख असेल, 26 तारीख असेल, 24 तारीख असेल, या तारखांना बहुतेक हे पैसे जे आहेत जमा होतात. परंतु स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी त्याबद्दल अपडेट दिलेली आहे, ती आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत. कारण की तुम्हाला मागच्या महिन्यामध्ये 3000 रुपये दिले गेलेले होते, जे की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे होते. यामध्ये आपण जर बघितलं 5 मार्च 2025 ला 1500 रुपये आले होते आणि 11 मार्च 2025 ला 1500 रुपये. 3000 रुपये तुमचे आता खर्च देखील झालेले असतील. या हप्त्याची तारीख जी आहे ती काय असू शकते, कधीपर्यंत पैसे येऊ शकतात, जी न्यूजमध्ये माहिती आलेली आहे तीच आपण पाहणार आहोत. तर बघा, आता लाडकी बहीण योजना जी आहे, लाडक्या बहिणींसाठी जे 1500 रुपये दिले जातात, त्याबद्दल स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी काय अपडेट दिलेले एप्रिल महिन्याबद्दल त्याची माहिती बघूयात. महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी जी लाडकी बहीण योजना राबवली जाते, प्रत्येक लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा आधार प्रत्येक महिन्याला डीबीटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये थेट जमा केला जातोय. दर महिन्याला योजनेतील पैसे तुम्हाला राज्य सरकारकडून सन्मान निधी म्हणून दिला जात आहे. मात्र एप्रिल महिना संपत आला तरी अद्याप लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा झालेले नाहीत. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी सध्या 1500 रुपये खात्यात कधी जमा होतील याच्या प्रतीक्षामध्ये आहेत. तुम्ही देखील याची वाट पाहत असाल. अशा बहिणींसाठी एक मोठी बातमी समोर येत असून स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होतील असं म्हटलं आहे. तर बघा,
ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती सांगितलेली आहे की एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे त्याबद्दलची तारीख मंत्रिमंडळामध्ये बैठकीमध्ये ठरते आणि त्याच्यानंतर हे पैसे जे आहेत वितरित केले जातात. त्यानुसार हा महिना संपायच्या अगोदर म्हणजेच जो एप्रिल महिना आहे त्याचेच पैसे तुम्हाला महिना संपायच्या अगोदर या ठिकाणी प्राप्त होणार आहेत अशी माहिती या ठिकाणी दिलेली. महिन्याच्या अखेरपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर असणार आहे. बघा कुठल्या तारखेपर्यंत हे 1500 रुपये तुमचे या महिन्याचे जमा होऊ शकतात ते आपण पाहणार आहोत. 1500 रुपये तुम्हाला या महिन्यामध्ये भेटतील. 21 रुपयाबद्दल अजून तरी निर्णय झालेला नाही. मग 21 रुपयाबद्दलचं काय अपडेट आहे ते देखील तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे. बघा एप्रिल महिना संपण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत म्हणजे 7 ते 8 दिवस शिल्लक राहिलेले असून 30 एप्रिलपर्यंत महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. 30 एप्रिलपर्यंत तुम्हाला हे पैसे जमा होतील अशी माहिती या ठिकाणी ही न्यूजमध्ये दिलेली आहे. सध्या लाडक्या बहिणींच्या अर्जाची तपासणी सुरू असून योजनेच्या निकषानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात देखील येत आहे. योजनेच्या निकषानुसार ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल अशा महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेतून 9 लाख पात्र महिलांची नावे वगळण्यात आलेली आहेत. आता ही न्यूजमध्ये माहिती आहे परंतु ऑफिशियली जर महिला व बालविकास मंत्र्यांनी जो आकडा सांगितलेला आहे तो फक्त 5 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आलेला आहे. तो आकडा त्यांनी ट्विट करून देखील सांगितलेला होता. ज्यामध्ये 4 चाकी वाहन असेल, उत्पन्न असेल, त्यासोबत स्वतःहून लाभ सोडलेल्या काही लाडक्या बहिणी असतील, अशी विविध आहेत. वयाची अट आहे त्याबद्दलचे या ठिकाणी अपात्रचा आकडा जो आहे तो 5 लाखाचा आहे ऑफिशियली. परंतु न्यूजमध्ये सध्याचे या ठिकाणी 9 लाख अपात्र लाडक्या बहिणींचे नावं वगळण्यात आलेली आहेत असं सांगितलं जात आहे. तर बघा आता मग 30 तारखेपर्यंत हे पैसे तुम्हाला भेटू शकतात. आपण जर बघितलं आज 24 तारीख आहे. या ठिकाणी 25 तारीख आता जर पाहिलं आपण तर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी देखील बँका बंद असतात. जसं की पहा हा पहिला शनिवार आहे, त्यानंतर हा दुसरा, त्याच्यानंतर बघा दुसऱ्या शनिवारी बँका बंद असतात, त्यानंतर चौथा शनिवार म्हणजे 26 तारखेला देखील बँका बंद असू शकतात आणि 27 तारखेला देखील बँका बंद असू शकतात. म्हणजेच तुम्हाला आज 24-25 या 2 दिवसामध्ये पैसे येण्याची शक्यता असू शकते किंवा 28, 29 आणि 30. आता फक्त या ठिकाणी हे 5च वर्किंग डे असणार आहेत. या दिवसामध्येच तुम्हाला पैसे जे आहेत कधीही जमा होऊ शकतात. यासाठी फक्त आणि फक्त 5 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आजचा दिवस पकडून, कारण की बाकीचे या ठिकाणी 2 दिवस बँकांना सुट्ट्या असू शकतात. जसं की रविवारी तर फिक्सच आहे परंतु चौथा शनिवार असल्यामुळे देखील बँका बंद असू शकतील. तर बघा 24, 25, 28, 29 आणि 30 या तारखांना तुमचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. जी न्यूजमध्ये माहिती दिली स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी जे सांगितलेलं आहे की महिन्याचा अखेर आहे म्हणजे महिना संपण्याच्या अगोदर या ठिकाणी पात्र लाडक्या बहिणींना हे पैसे दिले जाणार आहेत त्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर ह्या तारखांना तुम्हाला पैसे जमा होण्याची शक्यता आहे. तर बघा आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची पडताळणी देखील या ठिकाणी अगोदरपासूनच सुरू आहे. यात ज्या महिला महाराष्ट्राच्या रहिवासी आहेत तसे सरकारी नोकरी करत आहेत, त्यासोबत उत्पन्नाची अट आहे, जमिनीची अट आहे, 4 चाकी वाहनांची अट आहे, अशांची पडताळणी करून त्यांची नावं देखील वगळण्यात आलेली आहेत. ती माहिती ऑफिशियली ऑलरेडी शेअर केलेली आहे. आता मग लाडक्या बहिणींना जी 1500 रुपये भेटतात त्यामध्ये 600 रुपयाची वाढ केली जाणार होती असं आश्वासन दिलं गेलेलं होतं. त्यासोबत या सध्याच्या अर्थसंकल्पामध्ये त्याबद्दलचा निर्णय होईल अशी अपेक्षा होती परंतु तो झालेला नाही. मग त्याबद्दल नेमकं काय म्हटलंय बघा. महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना 21 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही महिलांना 21 रुपये देऊ असं स्वतः उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी म्हटलं आहे. तर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील काय म्हटलं बघा. जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो. या काळात आम्ही लाडक्या बहिणींना 21 रुपये देऊ असं म्हटलंय. त्यामुळे 21 रुपये कधी मिळणार याकडे तुमचे लक्ष लागलेलं असेल तर तुम्हाला आता त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये कधीही त्याबद्दलचा निर्णय घेतला जाऊ शकतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील त्याबद्दल म्हटलं की जसं राज्याची आर्थिक स्थिती मजबूत होईल तसा त्याबद्दलचा निर्णय होणार आहे. त्याबद्दलचा आम्ही 100% निर्णय घेणार आहोत असं सांगितलेलं आहे. स्वतः मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री, त्यासोबत या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री यांनी देखील त्याबद्दल माहिती दिलेली आहे की त्याबद्दलचा निर्णय होणार आहे परंतु योग्य वेळी तो निर्णय घेतला जाईल त्यावरती काम चालू आहे असं देखील म्हटलेलं आहे. तर ही 2100 रुपयाबद्दल देखील तुम्हाला माहिती दिलेली आहे. 600 रुपयाने अजून तुम्हाला वाढ झाली तर तो देखील मोठा आधार तुम्हाला भेटणार आहे. परंतु सध्याचे 1500 रुपये तुमचे कधीही बंद होणार नाहीत, हे कायमस्वरूपी चालू राहतील असं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील त्यांची माहिती पाहिलेली असेल लाईव्हमध्ये, कारण की 2025-26 हे जे वर्ष आहे त्याची जी तरतूद करायला पाहिजे होती अर्थसंकल्पामध्ये 36,000 कोटी रुपयांची ती झालेली आहे. तसं पाहिलं तर लाडकी बहीण योजनेसाठी वर्षाचे 45,000 कोटी रुपये लागतात.
त्यापैकी 36,000 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे आणि पुढे जर हा निधी कमी पडला तर त्याची तरतूद आम्ही पुढच्या पुरवणी मागण्यांमध्ये म्हणजेच पुढच्या अधिवेशनामध्ये, जसं की डिसेंबरमध्ये जे अधिवेशन असेल, पुढच्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्याद्वारे त्याची तरतूद देखील केली जाईल असं स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला वर्षभर तरी तुमचे 1,500 रुपयांनी आता सध्या पैसे जे आहेत ते भेटत राहणार आहेत, ते मात्र बंद होणार नाहीत. परंतु तुम्ही म्हणाल की एप्रिलचा हप्ता मग कधी जमा होणार? एप्रिलचा हप्ता आम्हाला आतापर्यंत यायला पाहिजे होता, पण बघा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचं जे वेळापत्रक आहे, जसं की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे पैसे जमा होतात. आतापर्यंतची ही ट्रान्झॅक्शन हिस्ट्री आपण जर बघितली, तुमच्या अकाउंटमध्ये देखील लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हे पाहायला भेटेल. त्यानुसार महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच हे पैसे जमा होतात. तसं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की 24-25 आणि या ठिकाणी 28, 29 आणि 30 या तारखांना तुमचे पैसे आता जमा होऊ शकतात, कारण की एवढेच दिवस आता शिल्लक राहिलेले आहेत. आणि महिला व बालविकास मंत्र्यांनी जे सांगितलेलं आहे की महिना संपायच्या अखेरपर्यंत आम्ही हे पैसे लाडक्या बहिणींना देणार आहोत, त्यावरूनच तुम्हाला ही माहिती सांगितलेली आहे. त्यांनी जी बोललंय पत्रकारांशी त्यावरूनच ही माहिती तुम्हाला दिलेली आहे. आता बघूयात येणाऱ्या ह्या पुढच्या 5 दिवसामध्ये, 5 ते 4 दिवसामध्ये पैसे येत आहेत का? जसं त्याबद्दल काय अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना ही महत्त्वाची अपडेट भेटून जाईल. धन्यवाद.